श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी तुम्हाला ब्लाऊजसोबत साड्या पण दाखवते. तर ही एक मेहंदी कलरची साडी आहे, जी की खूप सॉफ्ट आहे आणि चोपून बसणारी छान अशी साडी आहे, जी की मेहंदी कलरमध्ये आणि याची डिझाईन पण खूप छान आहे. तर या साडीवरचं पण मी ब्लाऊज शिवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर त्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नव्हतं, सेम ब्लाऊज आहे मेहंदी कलरचं. तर हे कटोरी ब्लाऊज आहे आणि मी इथं मध्ये असे टोक येतात कटोरीला म्हणून शिलाई मारलेली आहे, जेणेकरून टोक दिसत नाही. तर आणि लांब बाही आहे आणि परत ते अशी छोटीशी फ्रिल केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, फ्रिल पण खूप छान आलेली होती आणि कपडा खूप सॉफ्ट आहे या साडीचा आणि साईज पण मोठी आहे. तर अशा प्रकारे मी इथं मागे मटका गळा घेतलेले आहे आणि मटका गळ्याला डबल लेस लावलेली आहे. परत खाली पाठीला पण लेस लावलेली आहे आणि लटकन पण दिलेले आहेत अशा प्रकारे छोटे-छोटे. तर त्यांना आवडतात म्हणून मग मी लटकन पण करून दिले आहे. तर पाठीला पण बघू शकता तुम्ही छान अशी लेस लावलेली आहे. तर ही त्याच कस्टमरची दुसरी एक साडी आहे, जे की त्यांना लग्नासाठी लागणार होत्या. तर ही साडी पण खूप छान आहे आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे. तर याच्यावर रेड कलरचं ब्लाऊज आलेलं आहे, जे की मी शिवलेलं आहे आणि याच्या पण लांब बाही आहे कटोरी. परत मी इथं पण अशी शिलाई टाकून घेतलेली कटोरीला आणि याचा मी सिंपल असा गोलगडा घेतलेला आहे आणि लेस जी आहे ती डबल करून लावलेली आहे. पाठीला पण लेस लावलेली आहे आणि याला सिंपल असे लटकन केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर हे पण आपलं ब्लाऊज झालेलं आहे. त्याच्यानंतर मी 3 ब्लाऊज कट केले. तर हे एक पहिलं ब्लाऊज आणि हे 2 ब्लाऊज कट केलेले आहेत, जे की अस्तर कट केलेले आहे. मेन फॅब्रिक बाकी आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.